नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। अगर आज मुझे ये पुरस्कार मिला तो मेरे माता पिता होते तो बहुत खुश होते, इसलिए मैं ये पुरस्कार अपने माँ बाप को समर्पित करता हूं। जब मैं नगर सेवक था तब से विदर्भ वैभव मंदिर के महासचिव गजानन नागे मेरे साथ काम कर रहे हैं और आज उनकी पहल पर मुंबई में विदर्भवासियों का ये समागम हो रहा है। राज्य के परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ने ठाणे में आयोजित विदर्भवासियों के समागम में ये बातें कही। बता दें, विदर्भ वैभव मंदिर ट्रस्ट और विदर्भ समाज संघ द्वारा संयुक्त रूप से आयोजित विदर्भ बंधुओं का 28वां वार्षिक सम्मेलन ठाणे के घानेकर थिएटर में बड़े उत्साह के साथ संपन्न हुआ। इस कार्यक्रम में बड़ी संख्या में वैदव भामा के निवासी शामिल हुए और इस समागम का शुभारंभ संत गजानन महाराज, संत गाडगे महाराज और राष्ट्र संत तुकडोजी महाराज की प्रतिमा का पूजन और दीप प्रज्वलन के साथ हुआ। राज्य के परिवहन मंत्री और विदर्भ के सपूत प्रताप सरनाईक को विदर्भ भूषण पुरस्कार से सम्मानित किया गया। इस अवसर पर विभिन्न क्षेत्रों में कार्यरत विदर्भ के नागरिकों को विभिन्न पुरस्कारों से सम्मानित किया गया। वहीं मंच पर सांसद अनिल बोड़े, विधायक संजय केलकर, उद्योगपति संजय हवारे, ठाणे नगर निगम आयुक्त प्रशांत रोडे और अन्य गणमान्य लोग मौजूद थे। कार्यक्रम का परिचय विदर्भ वैभव मंदिर के महासचिव गजानन नागे ने दिया और संचालन छाया जिंतरुकर ने किया। वहीं कार्यक्रम को सफल बनाने के लिए विदर्भ वैभव मंदिर और विदर्भ समाज संघ के पदाधिकारी और कार्यकर्ताओं के साथ साथ विदर्भ वासियों ने भी अथक परिश्रम किया। विदर्भ वैभव मंदिर आणि विदर्भ समाज संघाने आज विदर्भीय लोकांचं जे ठाण्यामध्ये राहतात, मुंबईमध्ये राहतात, नवी मुंबईमध्ये राहतात, त्यांचं स्नेह संमेलन आणि मंत्री प्रतापराव सरनाईक यांचा सत्कार आयोजित केला होता। मला याची संधी मिळाली आणि आज विदर्भ बदलतोय। विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये अमरावतीमध्ये पीएम मित्रा पार्क आलं, अमरावतीचं विमानतळ सुरू झालं, संत्रावर प्रक्रिया होते आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह आयटी सेक्टर पुढे जात आहे। नागपूरमध्ये मिहान अतिशय वेगाने समोर जात आहे आणि अनेक प्रकल्प, विशेषतः सर्वात महत्त्वाचं की सिंचनाची सुविधेपासून जे अनेक वर्षपर्यंत आमच्या शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आलं होतं, ते सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस सरकारने केलं आणि वैनगंगा नळगंगा प्रकल्पाच्यामुळे संपूर्णतः पूर्व विदर्भातून पाणी पश्चिम विदर्भामध्ये आणि मराठवाड्यापर्यंत दुष्काळी भागापर्यंत येईल आणि म्हणून विदर्भ बदलतोय। ज्या लोकांनी विदर्भामधून येऊन पुण्यामध्ये ठाण्यामध्ये नशीब काढलं आणि नाव चांगलं कमावलं। विदर्भातला माणूस प्रामाणिक आहे, तो बुजरा असतो पण प्रामाणिक आहे आणि कष्टाळू आहे आणि म्हणून त्या सर्वांचं मी अभिनंदन करायला इथे आलो। काही ज्या समस्या आहे, विदर्भातला माणूस मुंबईमध्ये आल्यानंतर मुलींच्या राहण्याच्या, नोकरी लागते परंतु राहायसाठी जागा मिळत नाही, त्यासाठी सामूहिकपणे प्रयत्न कसे करायचे हे सुद्धा आज आम्ही ठरवलं। सर, बच्चू कडू म्हणत आहेत आधी बाता केल्यात, सरकार कोणत्याही गोष्टीपासून पळ काढत नाहीये। लाडक्या बहिणींना 1500 रुपये देतच आहे आणि 2100 रुपये सुद्धा देणार आहे, त्यासाठी कधी नकार दिलेला नाही। कर्जमाफीच्या संदर्भातही श्री सुधीरजी मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात समिती निर्माण केलेली आहे आणि कर्जमाफी सुद्धा शेतकऱ्यांना निश्चितपणे होईल। सर्व योजना पीएम किसान असो किंवा नमो किसान असो, त्याचे 6000, 12,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जातात आहे। याशिवाय घरकुलाची योजना तर आता 100 दिवसाच्या आतच सर्वात जास्त 20 लाख घरकुलाची चेक पहिला हप्ता या महाराष्ट्रात दिला गेलेला आहे आणि त्यामुळं बच्चू कडूला आता काय झालं की फ्रस्ट्रेट झालाय। हे आता विमनस्क मनस्थितीमध्ये आंदोलन करायला जातो तर त्याला प्रतिसाद नाही, कारण की वारंवार साप जर अंगाला गुंडाळले तर त्या सापालाही बोर होते आणि लोकांनाही पाहायला बोर होते। शेतकऱ्यांकरता भगतसिंग होण्याची बोलतायत बच्चू कडू। नाही, लोकांना भ्रमनिरास का झाला, कारण की अगोदरचा बच्चू कडू जो प्रामाणिकपणे काम करत होता आणि सत्तेसाठी, मंत्रिपदासाठी पाठीमागे जाणारा बच्चू कडू हे लोकांनी पाहिला। त्याच्यानंतर मी जास्त बोलत नाही, कारण की आता हारलेला माणूस किंवा जखमी झालेल्याला अजून कशाला मीठ टाकायचं, परंतु आता ती मजा नाही राहत।
आता आंदोलनाला नाही मिळत प्रतिसाद, कारण लोकांना हे माहित आहे की भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आलेलं आहे, देवेंद्रजी फडणवीस आहे, तिथे डायरेक्ट अप्रोच करता येतं ना. आता शेतकऱ्यांच्या वीज बिलाचा प्रॉब्लेम होता, 5 वर्षासाठी माफ करून टाकला ना. म्हणजे लाईन कापण्याचाच प्रश्न आहे. किती मोठा प्रश्न होता, कारण की महाविकास आघाडी सरकारमध्ये शेतकऱ्याच्या कृषी पंपाची लाईन कापल्या जात होती. आता लाईन कापल्याचा प्रश्नच नाही, बिलच माफ करून टाकले. कशाला आंदोलन करेल बच्चू कडू आणि कोणीला आंदोलनात? त्याच्यामुळं आता लोक नौटंकीला अट्रॅक्ट होत नाही, प्रयत्न करायचे. धन्यवाद सर. विदर्भातली जी मंडळी आहे मुंबईत राहतो त्या लोकांना एकत्र करण्याचं काम आम्ही गेले 25 वर्षापासून करतो. आणि विशेष म्हणजे ठाणा मुंबई या ठिकाणी जे जवळजवळ माझा एक अंदाज आहे 10 लाखाच्या वरती लोक विदर्भाचे या ठिकाणी राहतात. बरेच नगरसेवक आहेत. आता तुम्ही आता बघितलं, आज आम्ही माननीय आमदार प्रताप सरनाईक त्यांचा भव्य विदर्भ भूषण पुरस्कार देऊन सत्कार केला. ते लहानपणापासून इथे घडलेले आहेत, नगरसेवकापासून मंत्र्यापर्यंत हस्ते केलेले आहेत. असे अनेक लोक आहेत, आमचे हावरे साहेब आहेत, अनेक उद्योजक आहेत. सर्वांना एकत्र घेऊन ही संघटना चालते. आणि नुसतं संघटना नाही, आम्ही रोजगार उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना मदत करणे, कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत करणे, त्यानंतर आम्ही UPSC MPSC वर्ग चालवतो. त्यानंतर या ठिकाणी जे गरीब लोक आहेत रोजगारासाठी येतात त्यांची राहायची व्यवस्था करतो. ते बरेच उपक्रम संस्थेकडे सर, या सामाजिक कार्याच्या अंतर्गत विदर्भातील वाढती शेतकऱ्याची जी आत्महत्या आहे, तर याकरता काय पाऊल राहील आपलं? याकरता आमचं एक धोरण आहे की विदर्भामध्ये दुय्यम व्यवसाय जसा पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुय्यम व्यवसाय स्थापन झालेला आहे, शेतकरी दुय्यम व्यवसाय करतो, त्याप्रमाणे विदर्भात शेतकऱ्यांनी नुसतं शेतीवर अवलंबून न राहता त्या ठिकाणी दुय्यम व्यवसाय त्या ठिकाणी करावा, त्यासाठी आमची चळवळ आहे. आणि अमरावती विभागामध्ये आणि नागपूर विभागामध्ये आम्ही लवकरच एक त्या ठिकाणी एक कार्यालय स्थापन करून आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मोफत ट्रेनिंग, जसं तुम्हाला माहीत असेल अफाम म्हणून पुण्याला एक संस्था आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना बांधावर जाऊन ट्रेनिंग देतो. तर आम्ही पण आमचं असं नियोजन आहे की शेतकऱ्यांसाठी आम्ही विदर्भात आमचे काही कार्यकर्ते आम्ही तयार करणार आणि तिथे आम्ही आमच्या संस्थेकडून विदर्भ वैभव आणि विदर्भ समाजाकडून आम्ही त्या ठिकाणी त्यांना मोफत ट्रेनिंग देणार. दुग्ध व्यवसाय आहे, शेळापालन व्यवसाय आहे, काही महिलांचे व्यवसाय आहेत. आणि विदर्भातला माल मुंबईत कसा आहे, आज संत्र्याचा व्यवसाय आहे, संत्र मुंबईमध्ये बाहेरचे लोक घेऊन येतात. आज संत्र मोसंबी केरळमधला येतो, कर्नाटकामधला येतो. विदर्भातला माल इथे कसा आहे, आज विदर्भातली तूर डाळ आहे, विदर्भातले पुरवड्या पापड आहेत, विदर्भाची पुरणपोळी आहे, विदर्भाचे वड्या आहेत. वड्या तुम्हाला माहित असेल ते मुंबईत लोकांना आवडते. तो रोजगार आम्ही त्यांचा माल इथे कसा आहे ती शिडी उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. मागे साहेब शेवटचा प्रश्न, मुंबईतील आणि ठाण्यातील नागरिकांना काय आव्हान करावं विदर्भीय नागरिकांना? मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात विदर्भ नागरिकांना एक गाडी कुठली आपली जी अमरावती ही गाडी खूप कमी हे पडते, म्हणजे त्याच्यात खूप पॅसेंजर खूप भरून जाते ती गाडी. अजून एक गाडी अमरावती एक्सप्रेस सारखीच जे नवीन गव्हर्नमेंटने हे काढलेली आहे, वंदे भारतचा झाला होता, परंतु तो कागदावरच आहे. वंदे भारत ट्रेन हे अमरावतीपर्यंत चालावी. आणि वंदे भारत ट्रेन एकच नाही पाहिजे, 2 ट्रेन पाहिजे, सकाळची पाहिजे आणि संध्याकाळची पाहिजे. कारण ती दळणवळण यंत्रणा ही जर व्यवस्थित झाली तर हे शक्य आहे की विदर्भातले मुलं या ठिकाणी मुंबईत येऊन व्यवसाय करतील. धन्यवाद. ठाणे मुंबई से सी न्यूज़ संवाददाता धनराज सपकाल की रिपोर्ट। इस रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।